प्रीती खंडागळे, आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या एनडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना श्री गणेशाची सुंदर मूर्ती भेट देत शुभेच्छा व्यक्त केल्या. देशाच्या विकासासंदर्भातील आणि जनहिताच्या विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. पक्षाचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बराईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या राजीनाम्यामुळे टीएमसीतील अंतर्गत असंतोष आणि राजकीय हालचाली पुन्हा चर्चेत आल्यात. मागील काही दिवसांपासून पक्षात सुरू असलेल्या घडामोडीनंतर हा आणखीन एक मोठा धक्का मानला जातोय. विशेष म्हणजे आतापर्यंत टीएमसीच्या एकूण 3 राज्यसभा खासदारांनी राजीनामा दिल्याने पक्षाच्या संघटनेवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. या घटनाक्रमामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय समीकरणावर ही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून पुढील काळात या राजीनाम्यांचे कारण आणि त्यामागील राजकीय घडामोडी अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सोन्या चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली असून सोन्याच्या दरात तब्बल 4,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 11,000 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचे दर 1,48,000 रुपयांवर तर चांदीचे दर 2,38,000 रुपयांवर आला आहे. जागतिक घडामोडींचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर होत असल्याने ही घसरण झाल्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत 2 महिलांनी मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केला. मात्र सतर्क महिलेने प्रसंगावधान राखत त्यांचा पाठलाग करून नागरिकांच्या मदतीने दोघींना पकडलं. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं असून चोरलेली सोन्याची पोत जप्त करून मूळ मालकिनीला परत दिली आहे. पीडित महिलेने तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये. उल्हासनगरमध्ये एका मुलावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत त्या मुलाला 2 गोळ्या लागल्या असून जखमी अवस्थेत त्याला तातडीने शिवनेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुंबईतील उच्चभ्रू जुहू परिसरात आज सकाळी 11 मजली निवासी इमारतीच्या 6व्या मजल्यावर अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. आगीमुळे संपूर्ण परिसरात दाट धूर पसरला असून घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या, बचाव पथकं आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. इमारतीतील रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना डिग्रस मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत 15 वर्षीय मुलगा राहुल राऊत याचा जागीच मृत्यू झालाय. शिवना गावाकडून सिल्लोडच्या दिशेने येणारी एसटी बस आणि समोरून येणारी दुचाकी यांच्यात अचानक समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की राहुल राऊत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, त्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करत आहेत. बिग बॉस मराठी 6 संपल्यानंतर आता प्रेक्षकांचं लक्ष पूर्णपणे हिंदी बिग बॉस सीझन 20 कडे वळलंय. सोशल मीडियावर या नव्या सीझनची जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान पुन्हा एकदा होस्टिंग करताना दिसणार असून 21 सप्टेंबर पासून बिग बॉस 20चं शूटिंग सुरू होणार आहे. निर्मात्यांनी नवीन सीझनसाठी जोरदार तयारी सुरू केली. सध्या स्पर्धकांची निवड प्रक्रिया सुरू असून टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार तसेच इतर रियालिटी शो मधील चेहरेही या सीझनमध्ये दिसू शकतात. काही जुने स्पर्धक पुन्हा घरात एंट्री घेण्याची शक्यता असल्याची ही चर्चा आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.